नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जल जीवन मिशन अंतर्गत सर्व पाणी पुरवठा योजनांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण करा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत दिल्या सूचना. महापालिका तिजोरीत 3 दिवसात जमा झाले सुमारे 3.5 कोटी रुपये रोख भरणा. धनादेशाद्वारे मिळाला 2.25 कोटी रुपये मिळकत कर. महापालिकेच्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद. सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेशन महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. सोलापूरच्या चादरीसह विविध स्टॉल्स आणि वस्तूंनी घेतले लक्ष वेधून. आणि लाख रुपयाची लाच घेताना MIDC पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात. प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाच. जल जीवन मिशन अंतर्गत सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजनेची कामे जानेवारी 2024 अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता PV पाटील, पाणीपुरवठा विभागाचे सर्व उपअभियंता, गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी याबाबत बोलताना सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती असून जलजीवन मिशन अंतर्गत ज्या पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत ती कामे डिसेंबर 2023 पर्यंत सुरू असलेली कामे जानेवारी 2024 अखेरपर्यंत पूर्ण करावीत. संबंधित ठेकेदाराला बोलवून घेऊन पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत. मजुरांची संख्या कमी असेल तर ठेकेदारांनी मजुरांच्या संख्येत वाढ करून 2 शिफ्टमध्ये ही कामे पूर्ण करून घेण्याचे नियोजन करावे व कोणत्याही परिस्थितीत विहित वेळेत काम पूर्ण होईल यासाठी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. महापालिका तिजोरीत एकाच दिवशी 1,13,26,064 रुपये कर भरणा झाला असून 3 दिवसात 3,49,00,000 रुपये कर जमा झाला आहे. तर धनादेशाद्वारे एकूण 1,72,00,000 रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. सोलापूर महापालिका मिळकत कर अभय योजनेला मिळकतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आज एकाच दिवशी 1,13,26,064 रुपये कर भरणा झाला, तर मंगळवारपासून 3 दिवसात 3,49,00,000 रुपये महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. तर धनादेशाद्वारे एकूण 1,72,00,000 रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडील थकबाकी असणाऱ्या मिळकतदारांना सन 2023-24 करता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अभय योजना जाहीर करण्यात आली. 28 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीपर्यंत मुदत असणार आहे. पहिल्याच दिवशी 9 ठिकाणी मिळकत कर भरण्यासाठी सोय करण्यात आली. खिडक्या कमी पडत असल्यामुळे नव्या 6 खिडक्या सुरू करण्यात येत आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी एकूण 1,118,00,000 रुपये मिळकत कर जमा झाला. बुधवारी दिवसभरात 1,18,00,000 रुपये मिळकत कराचा भरणा झाला, तर गुरुवारी तिसऱ्या दिवशी 1,13,00,000 रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले. धनादेशाद्वारे 1,72,00,000 रुपये मिळकत करापोटी जमा झाले. 3 दिवसात एकूण रोख भरणा 3,49,00,000 रुपये, तर चेकद्वारे 1,72,00,000 रुपये असे एकूण 5,21,00,000 रुपये कर जमा झाला आहे. मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी 60 पॉस मशीन मागवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 27 मशीन उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर QR कोड या माध्यमातून बिलिंगची सोय करण्यात आली आहे. थकबाकीदारांना मिळकत कर भरण्यासाठी एकूण 9 खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. आणखी 6 खिडक्याही सुरू करण्यात येत आहेत. महापालिका झोन क्रमांक 8, 6, 3 हुतात्मा स्मृती मंदिरात 5 यासह MIDC विडी घरकुल मजरेवाडी या विविध ठिकाणी करभरणा केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. नागरिकांनी मुदतीत या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.
मतदार निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव हे 3 डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार असून छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मतदार यादी निरीक्षक म्हणून 3 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष यांची नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित केलेली आहे. या दरम्यान सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचंही निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. याबाबत मतदार यादी संदर्भात नागरिकांना काही सूचना असल्यास शनिवारपर्यंत dydeo.solapur@gmail.com या ईमेलवर पाठवण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात थंडीऐवजी पावसाचे ढग जमा झाल्याने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात विहंगम दृश्य पाहायला मिळाले. गेल्या 2 दिवसांपूर्वी सोलापूर शहर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. यामुळे शहर जिल्हा परिसरात थंडी आणि सूर्यनारायण गायब झाले होते. ऐन हिवाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाच्या छटा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान शुक्रवारी देखील हेच दृश्य पाहावयास मिळाले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर आणि परिसरात पावसाचा ओघ वाढल्याने तलावाच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसत आहे. पावसाचे पाणी मंदिराच्या सभामंडपापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. अजून 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पाणी पातळीत वाढ होईल असे वाटत आहे. दरम्यान मंदिराची छाया तलावात पडत असल्याने तसेच तलाव परिसरात पक्ष्यांच्या किलबिलाटाने सारे वातावरण चैतन्यमय झालेले पाहावयास मिळत आहे. कावळा पण आला यामध्ये. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने निषेध करत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याची उपमा देत त्यांच्या फोटोला काळे फासले. सोलापूर शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना पिसाळलेली मोकाट कुत्री, भटक भवानी, सोलापूरचा कलंक अशी उपमा देत कुत्रीच्या गळ्यात वाघमारे यांचा फोटो लावून शेण व काळेफासून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. गेली 3-4 महिन्यांपासून शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे ह्या आपल्या बेताल वक्तव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका टिप्पणी करत आहेत. त्याचा सोलापूर शिवसेना महिला आघाडीने खरपूस समाचार घेतला. ज्योती वाघमारे या घरमोडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारी विधाने करून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ही घरमोडेबाई सोलापूरला लागलेला एक कलंक आहे. घरमोडेबाई मुर्दाबाद अशा घोषणा महिलांनी दिल्या. ज्योती वाघमारे मुर्दाबाद.
शिवाय त्यांच्या पोस्टरला शेण लावून काळे फासले. तसेच या बेतालबाईचा तात्काळ बंदोबस्त पोलिसांनी करावा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्या सोलापूर महिला आघाडीने दिला आहे. यावेळी महिला संघटिका प्रीती नायर, युवती सेना अधिकारी पूजा खंदारे, नको आणि तुला लायकीत राहा तुझ्या याच्या पुढे जर तू असं ठाकरे घराण्याबद्दल आणि आमच्या साहेबांबद्दल, आदित्य साहेबाबद्दल, ठाकरे साहेबाबद्दल जर तू बोलली तर आता तुला चपल्याचा हार फक्त इथे नाही तुझ्या घरी येऊन लावा. आम्ही चप्पलचा हार तुझ्या घरी येऊन घालू आणि आता तोंडावर आता आम्ही तुझ्या समोर काय बोलली नाही, पण तुझ्या समोर येऊन चपल्या मारू काय. त्याच्या पुढे जर तू उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्यावर जर तू काय बोलली ना तर तू आहे ना, तुझं काय करायचं ते आम्ही करू. तू कुत्री आहे ना, कुत्री सारखा राहा काय. कुत्रे चाल कुत्रे आहे, कुत्रे ज्योती तू असं भुंकू नको. तू भुकायचीच कुत्रे आहे, पण आता तुला काय बोलायचं आम्हाला कळी नाही. लायकी नाही त्याची तर त्याने तेवढ्या लांबीवर पोचवायला बघायला. सोलापुरात तू येऊन तिथं तुला काय आहे. सोलापूर जिल्ह्यातील महिला आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महिला आघाडी, आज आम्ही येथे स्वतःला सुशिक्षित समजणारी, स्वतःला डॉक्टरेट समजणारी ज्योती वाघमारे हिचा पर्दाफाश करण्यासाठी सर्व महिला इथे जमा झालेलो आहोत. ज्योती वाघमारे उद्धव बाळासाहेबांबद्दल आणि आदित्य साहेबांबद्दल इतके गलिच्छ शब्द उच्चारत आहे की खरं तर तिची लायकीही नाही आहे, पण तरीही तिने उद्धव साहेबांबद्दल बोलत आहे, आदित्य साहेबांबद्दल बोलत आहे. बाप एक नंबरी बेटा 10 नंबरी हे जे ती बोलली आहे ना, त्याचं तिला स्वतःलाच लागू होतंय. तुझा बाप एक नंबरी आहे आणि सोलापुरात तू 10 नंबरी आहेस. याचा विचार करू, यापुढे विचार करून उद्धव साहेबांबद्दल आणि आदित्य साहेबांबद्दल बोलायचं. ज्या बाईला स्वतःचं अस्तित्व नाही आणि जी बाई स्वतःच्या वर्तनाने जी बाई दुसऱ्याचं घर फोडून, जी बाई दुसऱ्याचं घर फोडून त्याच्या बायका मुलांना घराच्या बाहेर काढून स्वतःचा संसार थाटते, तुझी लायकी तर आहे का? आज तुझी लायकी तर आहे का? आज उद्धव साहेबांबद्दल बोलताना 100 वेळा विचार करू. आज तुला जी डिग्री मिळालेली आहे ती तू युवा सेनेच्या विद्यार्थ्यांना हेच घडवते का? तुझी डिग्री जे आज आम्ही तपास करणार आहे, तुझी डिग्री खरी आहे का खोटी आहे हे बावचळल्यासारखं बोलू नकोस. याच्यातून तुझे विद्यार्थी घडणार आहेत. असं जर तू बोलत राहिलीस तर ते विद्यार्थी घडणार नाही, तेवढं लक्षात ठेव. ज्योती वाघमारे नाही, ज्योती घरमोडे आहेत ॲक्च्युली. ज्योती घरमोडेंनी जे आमच्या आदित्य साहेबांविषयी जे वाक्य केलं की आदित्य वाकरे, ॲक्च्युली आता आम्ही युवा सेना, युवती सेना आणि महिला आघाडी त्यांना वाकवल्याशिवाय राहणार नाही. जर यापुढे त्यांनी कुठलंही बेताल वक्तव्य केलं तर आता आमची महिला आघाडीच्या वतीने त्यांना लास्ट वॉर्निंग आहे की यापुढे जर बावचळ्यासारखे आणि बेताल वक्तव्य जर केले तर आमचं वाक्य हे चपलांचा हार हा त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचवणार. ज्योती घरमोडे, तुम्ही जे म्हणता ना उद्धव साहेबांनी कोविड काळामध्ये चोरी केली, खिचडी चोर, तुम्ही किती मोठे चोर आहात तुम्हाला माहीत आहे. सगळ्या सोलापूरमध्ये माहीत आहे तुम्ही किती मोठे चोर आहेत. काँग्रेसमधून तुम्हाला कशाला हाकलून दिलं होतं? चोरी केल्यामुळं हाकलून दिलं होतं. ह्याच्या पुढं जर तुम्ही 4 पार्ट्या बदलून आलेल्या ज्योती वाघमारे, ह्याच्या पुढं जर तुम्ही उद्धव साहेबांवर, आदित्य साहेबांवर आणि रश्मी वहिनींवर बोलले तर सांगून ठेवतो तुम्हाला, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. ह्याच्या पुढं तुम्ही तसं काय बोलायचं नाही वाईट त्यांच्याबद्दल. आमच्यासारखं वाईट मग कोण नाही. छाया वायदंडे, मंगल थोरात, शशिकला चिवडशेट्टी, सुनीता लोंढे, स्वाती रुपनर, मीना सुरवसे, प्रभावती येलगुंडे, जोहरा रंगरेज आदींसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने वांगी रोड सलगर वस्ती येथे कारवाई करत अनधिकृत पत्राशेडमधील 8 दुकाने जमीनदोस्त केली. शहरातील वांगी रोड सलगर वस्ती येथे मधुबन हाऊसिंग सोसायटी समोर फुटपाथवर अतिक्रमण करून पत्राशेडमध्ये थाटण्यात आलेली 8 दुकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि झोन क्रमांक 6च्या माध्यमातून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली.
सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर अडथळा ठरणारी व फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान वांगी रोड सलगर वस्ती येथे मधुबन हाऊसिंग सोसायटी समोर फुटपाथवर अतिक्रमण करून पत्राशेड मारण्यात आले होते. यामध्ये कॅन्टीन, वडापाव सेंटर, चिकन, टायर, पंक्चर अशी 8 दुकाने बेकायदेशीररित्या थाटण्यात आली होती. अतिक्रमणामुळे मधुबन सोसायटीतील लोकांना अडचण निर्माण झाली होती. उच्च न्यायालयाने येथील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून येथील अनधिकृतपणे थाटण्यात आलेले पत्राशेडमधील 8 दुकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व साहित्य जप्त करण्यात आले अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. सोलापूर शहरात नागरिकांनी नियमानुसारच आपला व्यवसाय थाटावा. रस्त्यावर अडथळा ठरणारी व फुटपाथवरील अतिक्रमण आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अतिक्रमणमुक्त सोलापूर शहरासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे. बायोक्लीन कंपनीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट नियमबाह्य लावल्याप्रकरणी महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना गेल्या 3 दिवसांपासून पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई होत नाही. तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भोगाव येथील मोठ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. बायोक्लीन जैविक कचरा प्रकल्प या ठेकेदाराने कोविडच्या काळामध्ये पीपीई किट आणि औषधे यावर प्रक्रिया करून नष्ट न करता ते जमिनीत पुरल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. बायोक्लीन कंपनीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे शोले स्टाईल आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना गेल्या 3 दिवसांपासून पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई होत नाही. तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी मोरे हे या प्रकरणाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख अजित कुलकर्णी, जमीर शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जीवघेण्या विषारी पिवळ्या रंगाचे रसायन भुकटी निर्मिती आणि विक्री करण्यास कायमचे प्रतिबंध करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आली आहे. पिवळ्या रंगाचे विषारी रसायन भुकटी पावडर प्राशन करून मरण्याची मालिका सुरू झालेली आहे. यामुळे कित्येक श्रमिक कुटुंब उद्ध्वस्त होऊन बेचिराख होत आहेत. ही मालिका रोखणे अत्यंत गरजेचे असून तातडीने पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग यांच्यामार्फत कडक कारवाई झाली पाहिजे. जीवघेण्या विषारी पिवळ्या रंगाचे रसायन भुकटी निर्मिती आणि विक्री करण्यास कायमचा प्रतिबंध करणे, या कामी तातडीने हस्तक्षेप करून लोकांचे जीवन वाचवण्यास मदत करावी, यासाठी नायब तहसीलदार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद चिकलगार, शहर उपाध्यक्ष रियाज मोमीन, युवक उपाध्यक्ष रजनीकांत ठेंगेल, संदीप महाले, सिद्ध निशाणदार, प्रसाद भास्कर, लक्ष्मण भोसले आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी आम्ही सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पिवळ्या रंगाची जी भुकटीचा आता सध्या पूर्व भागात जास्ती करून वापर होत आहे, रंग मारण्यासाठी घराबाहेर, तर त्यावरती बंदी आणण्यासाठी आम्ही आज सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या भुकटीचं गेल्या 2-3 महिन्यामध्ये विषाच्या रूपात वापर करून त्या भुकटीच्या स्वरूपातून जवळजवळ 7 ते 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. कालच एका वृत्तपत्रात बातमी आली होती की त्या भुकटीवरती बंदी आणली पाहिजे. गेल्या वर्षी या भुकटीवरती बंदी होती, पण परत त्या भुकटीचा वापर विक्री करायला सुरुवात झालेली आहे, तर ते थांबलं पाहिजे. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाला येऊन जिल्हाधिकाऱ्यांना ते थांबावं, विक्री थांबावी और त्यावरती बंदी यावी यासाठी निवेदन दिलेलं आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 21 रुपयांनी वाढवले आहेत. सोलापूरसह अन्य भागातील सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 21 रुपयांनी वाढवले आहेत. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे 101 रुपये 50 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
आता सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 1,749 रुपये इतके झाले आहेत. दरम्यान घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. 2 महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 200 रुपयांनी कपात केली होती. यानंतर त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही. सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेशन महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सोलापूरचे प्रसिद्ध चादरीचे स्टॉल, वन्यजीव औषधाचे स्टॉल, हाताने तयार केलेले कापडावरचे फोटो आणि लोककलेतून सादर करण्यात आलेला गोंधळ सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या सोलापूर स्थानकावर स्टेशन महोत्सव कार्यक्रम पार पडला. मंडळावर अशा प्रकारचा महोत्सव प्रथमच आयोजित करण्यात आला होता. येणाऱ्या पिढ्यांना स्थानकांचे ऐतिहासिक संदर्भ कळावेत, हा स्टेशन महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. स्टेशन महोत्सव साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांना स्थानकांच्या इतिहासाची जाणीव करून देणे, रेल्वे स्थानकांच्या स्थापनेशी संबंधित या विविध उपक्रमांचा मुख्य उद्देश लोकांचे रेल्वे स्थानकांशी असलेले नाते दाखवून देणे हा आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी आपल्या विभागावर प्रकाश टाकत रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार प्रथमच स्टेशन महोत्सव सुरू होत असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने 2020 मध्ये केलेल्या घोषणेनुसार सोलापूर रेल्वे स्थानकाचे नाव भारतातील सर्वात महत्त्वाच्या आणि स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकला. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक LK रणयवले आणि वरिष्ठ संरक्षण अधिकारी शिवाजी कदम तथा अन्य अधिकारी आणि रेल्वे कर्मचारी सोलापूर वाशी कार्यक्रमाला उपस्थित होते. स्टेशन महोत्सव कार्यक्रमात सोलापूर विभागाने जतन केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, सोलापुरातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू विक्रीसाठी स्टॉल, HDFC आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले. प्रदर्शनात सोलापूरचे प्रसिद्ध चादरीचे स्टॉल, वन्यजीव औषधाचे स्टॉल, हाताने तयार केलेल्या कापडावरचे फोटो आणि लोककलेतून सादर करण्यात आलेला गोंधळ सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळकरी मुलांचे स्टेशन विकास, विकसनशील रेल्वे या विषयावर झालेली निबंध स्पर्धा, भाषण आणि ड्रॉइंगमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले गेले आणि स्टेशन महोत्सव कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगानाने झाली. भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदान केले. सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी प्रदान केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारसीनुसार प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी ही निवड केली आहे. वयाच्या 19व्या वर्षापासून सुरेश पाटील हे भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे भवानी पेठेत भाजपाच्या वाढीला चालना मिळाली आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणात भाजपाला भवानी पेठ भाजपा असे नावही त्यांनी निर्माण करून दिले आहे. माजी खासदार लिंगराज वल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरेश अण्णा पाटील आजपर्यंत भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत सलग 25 वर्षे नगरसेवक, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, सभागृह नेता, स्थायी समितीचे सभापती, जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समितीचे सलग 5 वर्ष सदस्य राहिले असून त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये वळणी लागली आहे. माझी काम करण्याची पद्धत, संघटन कौशल्य, सगळ्यांना सामावून घेण्याची हातोटी व विकासात्मक धोरणाला प्रोत्साहन देण्याची कामगिरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. याचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याबरोबरच इतर समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी माझे नेहमीच योगदान राहिले आहे. यापुढेही ते राहणार असल्याचे निवडीनंतर बोलताना सुरेश पाटील यांनी सांगितले. निवडीचे वृत्त कळताच सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी निवडीनंतर सुरेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या. झेडपीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसंत भोसले यांचा रुग्णवाहिकेच्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सातारा लातूर महामार्गावर गारवाड पाटी तालुका माळशिरस येथे रुग्णवाहिका व टोयोटो 4चाकी गाडी यांची धडक होऊन टोयोटो गाडीचे चालक डॉक्टर वसंत भोसले वय 35 राहणार अकलूज यांचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हा परिषदेचे आरोग्य मीडिया अधिकारी रफिक शेख यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी: रुग्णवाहिका क्रमांक MH11 CH9324
ही म्हसवड येथून एका रुग्ण बालकाला घेऊन अकलूजच्या दिशेने चालली असता गारवाड पाटी येथे मांडकीहून अकलूजकडे निघालेली टोयोटा कार MH10 BA 4345 याची जोरदार धडक झाली. या धडकेत कार चालक डॉक्टर वसंत भोसले राहणार अकलूज हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात टोयोटा कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माळशिरस पोलिसात खबर देण्यात आली आहे. डॉक्टर वसंत भोसले हे प्राथमिक आरोग्य केंद्र मांडकी येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. ऐन तारुण्यात त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. तक्रारदारास 2 लाख लाचेची मागणी करून 1 लाख स्वीकारण्याची तयारी केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यातील फौजदार विक्रमसिंह राजपूत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या फौजदार विक्रमसिंह राजपूत यांनी MIDC पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांचे नाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद झाले आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली. तक्रारदाराच्या मित्रावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास फौजदार राजपूत यांच्याकडे आहे. यापूर्वी तक्रारदाराच्या मित्रावर अॅट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. यानुसार CRPC 107 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी फौजदार राजपूत यांनी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने तक्रारदाराकडे 2 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर 1 लाखावर तडजोड झाली. पडताळणीत हे निष्पन्न झाल्यानंतर फौजदार राजपूत याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार शिरीष सोनवणे, नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, नरोटे जाधव, पोलीस शिपाई किडगी, श्याम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. धाराशिव जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष महादेवराव अप्पा आखाडे यांच्यासह भाजपा भटक्या विमुक्त जाती अध्यक्ष अशोकराव जाधव तसेच प्रशांतराव कुलकर्णी, संघटन सरचिटणीस तालुका वाशी तसेच पत्रकार बळीराम जगताप, कुशाबाई ढेंगळे व इतर कार्यकर्त्यांनी सरमकुंडी येथील ज्वारीच्या पिकाची पाहणी केली असता अवकाळी पावसाने ज्वारी पूर्णपणे लोळली. त्यामुळे खूप नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तसेच तालुक्यातील पारगाव, रुई, जेबा, सरमकुंडी, तांदूळवाडी, वाशी येथील अनेक शेतकऱ्यांची ज्वारी पूर्णपणे ज्वारी पडली असून फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंब्याला बहर आलेला असून त्याचा वाऱ्याने पूर्णपणे पडला आहे. तसेच सीताफळाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष महादेव अप्पा आखाडे यांनी तसेच अशोकराव जाधव वगैरे कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हमखास मदत मिळेल असा आशावाद व्यक्त केला. मौजे, इटकळ व परिसरात तुफानी अवकाळी पावसाने रब्बी पिके भुईसपाट झाली. इटकळ व परिसरात पडलेल्या तुफान अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची वाट लागली आहे. इटकळ व परिसरातील शिरगापूर, चव्हाणवाडी, केशेगाव, केरूर, बाभळगाव, खानापूर, निलेगाव, गुळहल्ली, टेलरनगर, दिंडेगाव, हिप्परगाताड, येवती, अरबली, धनगरवाडी, उमरगा, चिवरी आदी गावातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने ग्रामीण परिसरातील शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसाचा दणका ऊस, कांद्यासह फळबागांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. या पावसामुळे रब्बी पिकांचे विशेष करून ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. सर्व पिके शेतात आडवी पडली आहेत. यापूर्वीच या भागातील शेतकऱ्यांनी ज्वारीची दुबार पेरणी केली होती. मात्र या अवकाळी पावसाने त्यावरही पाणी फिरवले. सध्या ग्रामीण परिसरातील बळीराजा चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. महादेव कोगनुरे यांनी मंद्रुप येथील जळीत ग्रस्तांना भेटी देऊन मदतीचा धीर दिला. MK फाउंडेशनचे प्रमुख तथा सागर सिमेंटचे राज्याचे प्रमुख महादेव कोगनुरे यांनी मंद्रुप येथील जळीतग्रस्तांच्या घटनास्थळी भेट देऊन सर्व संकटांवर मात करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील मुकेश कांबळे यांचे आकाश फुटवेअरला बुधवारी रात्रीनंतर अचानक आग लागून क्षणातच होत्याचे नव्हते झाले. यामध्ये 3 मजली घरातील संपूर्ण सामान, फुटवेअर जळून मोठे नुकसान झाले. याशिवाय या आगीमध्ये तमन्ना जोडमोठे व अरविंद म्हेत्रे यांचीही दुकाने जळाली आहेत. या 3 ठिकाणी लागलेल्या आगीत सर्वांची संपूर्ण दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भेटीवेळी गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून सागर सिमेंटचे राज्याचे प्रमुख महादेव कोगनुरे यांना जळीतबद्दलची माहिती दिली. यावेळी या जळीतग्रस्त
असताना सर्व पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन दिले। यावेळी सचिन चव्हाण, विठ्ठल कांबळे, आकाश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। एक डिसेंबर 2023 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ देऊन व निलंगा शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून समाज प्रबोधन करण्यात आले। महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ देऊन व निलंगा शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून समाज प्रबोधन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पाटील, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिनकर पाटील यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली। याप्रसंगी डॉक्टर JD माने, प्राचार्य SS पाटील यांनी एड्सबद्दल विद्यार्थ्यांना समाजामध्ये जनजागृती कशी करावी याबद्दल माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील करड यांनी केले। विद्यार्थ्यांना डॉक्टर चंद्रवदन पांचाळ यांनी शपथ दिली। या रॅलीसाठी निलंगा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील गुडमेवाड SS, AA पठाण, SN जाधव, श्रीमती SS लोंढे, MS कुडके व क्षीरसागर आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। प्राध्यापक रवी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स रेड रिबन हे चिन्ह विद्यार्थी समूहाने तयार केले। रॅली यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। हंजगी ग्रामपंचायतीने अतिक्रमण करून बांधलेले घर पोकलेन मशीनने पाडले। अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील हमीदा नबिलाल मुल्ला यांची भरवेशीत विनापरवाना व अतिक्रमण करून बांधलेली दुमजली ग्रामपंचायतीच्या वतीने पोकलेनद्वारे पाडण्यात आली। या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने अक्कलकोट पंचायत समितीकडे तक्रार केली होती। याबाबत पंचायत समितीचे BDO सचिन खुडे यांनी सखोल चौकशी करून सदर जागेचा पंचनामा करून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते। या आदेशाविरोधात अतिक्रमणधारकांनी कायदेशीर लढा देण्यासाठी अक्कलकोट येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती। पुणे तालुका व जिल्हा या दोन्ही न्यायालयांकडून ग्रामपंचायतीच्या वतीने निकाल दिला असताना अतिक्रमणधारकांकडून पुणे हायकोर्टात याचिका दाखल करून दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मुंबई उच्च न्यायालयात 1 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने निकाल दिला। हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीने अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली 17 जणांची पोलीस टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यरत ठेवून चोख बंदोबस्तात हंजगी येथील हमीदा नबिलाल मुल्ला यांनी भरवेशीत विनापरवाना व अतिक्रमण करून बांधलेली दुमजली RCC बांधकाम असलेल्या घरावर पोकलेन मशीनद्वारे पाडले। यामुळे ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करून घर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। हंजगी ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जल जीवन मिशन अंतर्गत सर्व पाणी पुरवठा योजनांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण करा। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत दिल्या सूचना। महापालिका तिजोरीत 3 दिवसात जमा झाले सुमारे 3.5 कोटी रुपये रोख भरणा। धनादेशाद्वारे मिळाला 2.25 कोटी रुपये मिळकत कर। महापालिकेच्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद। सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेशन महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। सोलापूरच्या चादरीसह विविध स्टॉल्स आणि वस्तूंनी घेतले लक्ष वेधून। आणि लाख रुपयाची लाच घेताना MIDC पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात। प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाच। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।